हॅलो, कसे आहात तुम्ही सर्वे? तर आज ना रात्रीचं डिनर बनवायचं होतं आणि खूप जास्त प्रश्न पडला होता, की काय बनवूया? म्हणून मी कल्याणीला विचारलं, "कल्याणी काय बनवूया आज डिनरला?" तर कल्याणी बोलली, "ताई काहीतरी यम्मी असं बनवूया." मी बोलले, "पालक आहे तर करूया का पालक पुऱ्या?" तर ती बोलली, "हो ना ताई, यम्मी खायची इच्छा होत आहे, बनवूया पालक पुऱ्या." आणि ती बोलले, की "ताई पालक पुऱ्यासोबत मसाले भात." मी बोलले, "चालेल की, चला मग बनवूया." सर्वात आधी तर कल्याणीने बनवल्या पालक पुऱ्या आणि मी बनवली कढी. त्यानंतर मग मी बोलले, की मी बनवते आलूची भाजी पालक पुऱ्यांसोबत. कारण मला पालक पुऱ्यांसोबत आलूची भाजी अतिशय आवडते म्हणून मी आलूची भाजी बनवून घेतली. त्यानंतर मग आम्ही दोघींनी मिळून मसाले भात बनवला आणि मग काय पूर्ण डिश तयार होती. इतकी यम्मी वाटत होती ना ती खायला. असं वाटत होतं ना, की कधी एकदाच आता जेवण करते आणि कधी नाही. माझ्याकडून तर अजिबात राहवत नव्हतं. जी डिश मी रेडी केली होती ना, तीच मी चाखून बघितली आणि आहाहाहा! खूपच टेस्टी झालं होतं सर्व काही. असं वाटत होतं, की आज मस्त छान पोट भरून जेवण करायचं. आजकाल घरचे सर्व म्हणायला लागले, की तुम्हा दोघींना ना रोज काही ना काही नवीन खायला पाहिजे आहे आणि हिवाळा म्हटलं ना, तर असं वाटते काहीतरी बनवायला पाहिजे आणि ते आम्ही बनवूनच घेतो. इतकं छान जेवण झाल्यानंतर ना, रोशननी आणला होता फालुदा. तो पण माझा फेव्हरेट रबडी फालुदा. म्हटलं वेळ कशाला करायची, लगेच खाऊन घ्यायचं की म्हणून मी फालुदा खाल्ला. तर असा होता आजचा व्लॉग. भेटूया पुढल्या व्लॉगला. बाय.